नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बघा शनिवार होता आणि शनिवारी कैरी आणली होती आणि आम्ही दोघं मिळून कैरीचे असे छोटे छोटे काप करत आहोत, कारण आता आपलं सीझन सुरू झालेलं आहे लोणच्याचं. तर आपल्याकडे बघा कैरीचं गोड आणि आंबट तिखट असं 2 प्रकारचे लोणचं आपल्याकडे मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने आपलं काम आता सुरू झालेलं आहे. तर बघा मी अशा पद्धतीने पूर्ण कट करून घेतलेली आहे कैरी. आणि भरपूर जणांचे मला फोन येत होते की ताई तुम्ही लोणचं कधी सुरू करणार आहेत. तर यावर्षी थोडं लेटच झालं. त्याचं कारण असं की यावर्षी तापमान भरपूर होतं, उन्हाळा जास्त कडक असल्यामुळे आपण थोडं उशिराच सुरू केलं आहे लोणच्याचं काम. तर अशा पद्धतीने आता आपलं काम सुरू झालेलं आहे. आणि आता ज्यांना पण हवं असेल गावठी लोणचं, म्हणजे आपलं तिखट लोणचं जे खेड्यागावात बनवतात त्याच पद्धतीने छान असं रुचकर चविष्ट लोणच्याचं काम आता सुरू झालेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही माझ्या या नंबरवरती मला कॉल करू शकता. माझा नंबर आहे 84 11 85 60 70 हा माझा नंबर आहे. याच्यावर मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. तर आपलं जे लोणचं आहे तर ते प्युअर घरगुती लोणचं आहे. तर आपल्याकडे जे मसाले, खडे मसाले जे वापरतात तर त्या पद्धतीने सगळे मसाले बारीक करून आम्ही त्याचं ॲड करतो. आणि जी आपण जुनी पद्धत होती आपल्याकडे, ज्या खेड्यागावात जुनी पद्धत अजूनसुद्धा आहे, ती पद्धतच वापरलेली आहे. कुठलं मशीन वगैरे काही तसं त्याचा काही वापर नाही. सगळं खेड्यागावात जसं आपण बनवतो त्याच पद्धतीने लोणचं सुरू केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता आपलं काम सुरू झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आता मी सगळं लोणचंचा मसाला जो आहे तो तयार करून घेते. आणि आपलं जे लोणचं आहे तर ते लसूण मिक्स आहे. आपण लसूणचा वापर जास्त करतो आणि आपल्याकडे गोड पण आहे आणि तिखट पण आहे. तर अशा पद्धतीने बघा मी मसाला तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला इकडे बरणीत आता मी ते पूर्ण कैरी आणि जो मसाला आहे तो ॲड करणार आहे एकत्र. खूप छान असं लोणचं तयार झालेलं आहे आपल्याकडे सुद्धा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.